हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आजीची पद्धत वापरून तयार केलेल्या मटकीच्या भाजीची रेसिपी। एकदम सोपी आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे, लास्टपर्यंत नक्की बघा। तर मटकीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल व्यवस्थित तापले की याच्यामध्ये मी 1 चमचा राई आणि 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली। त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता सुद्धा टाकून घेतला। तर 4-5 कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकल्या आणि 1 चमचा भरून ठेचलेले लसूण टाकले। तर जर का लसूण मोजाल तर इथे 7 ते 8 लसणाला ठेचून मी वापरले होते। पाव चमचा हिंग टाकून घेतले आणि मग 7 ते 8 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून त्याही टाकून घेतला। सर्व फोडणीला 1 मिनिटभर चांगलं परतवून घेतलं। मग यामध्ये मी 2 कांदे टाकून घेतले। तर कांदे इथे मीडियम आकाराचे असल्या कारणाने 2 वापरले आहेत। मोठा असेल तर 1च वापरा, पण कांद्याचा वापर इथे जास्त करायचा आहे। तर कांदा लवकर शिजावा आणि कुकिंग प्रोसेस फास्ट व्हावी यासाठी मी आधीच इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्यानंतर मी इथे कढईवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली। 2-3 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढून कांद्याला एकदा असेच परतवून घेतले। त्यानंतर यामध्ये मी 1 छोटा चमचा भरून इथे हळद टाकून घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा धने पावडर आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकून व्यवस्थितपणे एकदा कांद्याला परतवून घेतलेले आहे। तर इथे मी लाल तिखटाचा वापर नाही केलेला आहे। तर तुम्हाला कळलंच असेल आता की मी ते ही भाजी हिरव्या मिरचीवरती बनवलेली आहे। आता व्यवस्थितपणे सर्व मसाल्यांना एकदा परतून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घेतली। तर इथे मी टोटल 250 ग्राम मटकी घेतली होती। मटकीला व्यवस्थितपणे स्वच्छ निवडून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये चाड वगैरे सुद्धा असते। त्याच्यानंतर याला 2-3 पाण्याने धुवून मगच वापरलेले आहे। आता मटकी मसाल्यामध्ये एकदा व्यवस्थितपणे मी इथे मिक्स करून घेतलेले आहे। मटकी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर नाही केला आहे। भाजीला आणखीन चांगला स्वाद यावा म्हणून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली। एकदा मिक्स करून घेतली व्यवस्थितपणे आणि 1 मिनिटे मीडियम फ्लेमवरती ही भाजी अशीच परतवून घेतली। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून 5 मिनिटे भाजी वाफवून घेतली। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि एकदा भाजीला मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यात अजिबात पाणी वापरलं नव्हतं, कारण की माझा नॉनस्टिकचा कढई होती। पुन्हा मी 5 मिनिटं कढईवरती झाकण ठेवले, भाजीला वाफ काढून घेतली। 5 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून व्यवस्थितपणे भाजी एकदा मिक्स करून बघितली आणि एकदा चेकसुद्धा केली की भाजी शिजली आहे की नाही। तर अजून तरी भाजी शिजलेली नव्हती। मग मी पुन्हा कढईवर झाकण ठेवले 5 मिनिटासाठी। तर असे टोटल मी 15 मिनिटे कढईवरती झाकण ठेवून ही भाजी इथे शिजवून घेतलेली आहे। या मटकीच्या भाजीमध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नव्हता। तर मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की ही जी भाजी आहे ती माझ्या आजीच्या स्टाईलने मी बनवलेली आहे। माझी आजी अशी भाजी बनवायची। तर ही भाजी तुम्ही घरात नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, खूप आवडेल। आणि ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात डाळसोबत सर्व करा, खाण्यासाठी उत्तम आणि डिलिशियस लागेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।